दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने धामोंते गाव हद्दीत नव्या कार्यालयाचे लोकार्पण रायगड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात बोलताना घारे म्हणाले, मतदारसंघातील रावणाचा वध करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल। आगामी स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतभेद बाजूला ठेवून आपण एक दिलाने काम करणे गरजेचे आहे। नरेश जोशी व माधवी जोशी यांच्या पुढाकारातून उभारलेले हे कार्यालय नेरळ व परिसरातील नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल, असेही त्यांनी सांगितले। या सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश सचिव भरत भगत, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, दीपक श्रीखंडे, नरेश व माधवी जोशी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी चिंचवली येथील भरत भगत व धीरज कुमार राय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। शब्द मागतो तर आपण सर्वांनी जर एकत्रित आलो तर आपण या मतदारसंघातल्या रावणाचा वध करू शकतो। आणि या रावणाचा वध करायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे। आणि हा दसऱ्याचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी श्रीराम प्रभूंच्या अगदी सर्व शिष्य म्हणून, सर्व सेवक म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील यासाठी आपण सर्वांनी मनापासून सर्वांनी काम करणं। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।